हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 1 मधला पहिल्या प्रकरणातील सराव संच 1.1 मधला प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला 1 काय आहे? 3a अधिक 5b बरोबर 26 आणि नेक्स्ट काय दिलाय? a अधिक 5b बरोबर 22. हा आहे आपला प्रश्न. मग उत्तर कसं सॉल्व्ह करायचं आहे? पहिल्यांदा दिलेला प्रश्न काय आहे? 3a अधिक 5b बरोबर 26 आणि समीकरण 2 काय दिलेला? a अधिक 5b बरोबर 22. मग मी पहिल्यांदा काय करते? जो पहिला समीकरण दिलाय त्याला समीकरण क्रमांक 1 नाव देते आणि दुसरा दिलेला आहे a अधिक 5b बरोबर 22 त्याला समीकरण क्रमांक 2 नाव असं देते. ओके, त्याच्यानंतर काय बघणार आहोत? पहिल्यांदा समीकरणाला नाव देते. ओके, 3a अधिक 5b बरोबर 26 हे समीकरण क्रमांक 1 आणि a अधिक 5b बरोबर 22 हे समीकरण क्रमांक 2. आता आपल्याला काय सांगितलंय? हे एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. सोडवायचं म्हणजे काय करायचं? ऍक्च्युअली इथं a आणि b, इथं चलांना काय नावं दिलेत? a आणि b हे दोन्ही चल आहेत. या चलांच्या किमती काढायच्या आहेत. ओके, सोडवणे म्हणजे या चलांच्या किमती काढायच्या आहेत. आता समीकरण 1 मध्ये a या चलाचा सहगुणक काय आहे? 3 आहे आणि b या चलाचा सहगुणक काय आहे? 5 आहे. समीकरण 2 मध्ये a या चलाचा सहगुणक काय आहे? तर काहीच नाही म्हणजे काय असतं? 1 असतं. 1 आपण लिहित नाही आणि b या चलाचा सहगुणक काय आहे? 5 आहे. समीकरण आता आपल्याला समजू शकतो आपण की समीकरण 1 आणि समीकरण 2 यामध्ये जे चल b आहे हे दोन्ही ठिकाणी समीकरण 1 आणि 2 मध्ये चल b आहे त्याचा सहगुणक दोन्ही ठिकाणी समान आहे. ओके, मग आपण काय समजून घेतलेलं आहे? जेव्हा समान चिन्ह असतील तेव्हा आपण वजाबाकी करतो, जेव्हा भिन्न चिन्ह असतील तेव्हा आपण बेरीज करतो. मग इथं काय आहेत? समान चिन्ह आहेत. मग मी इथं काय करणार आहे? वजाबाकी करणार आहे म्हणजे बी घालवणार आहे. ठीक आहे, मग समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करूया. मग मी काय पुढची स्टेप काय लिहिते? समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. मग समीकरण 1 काय आहे? 3a अधिक 5b बरोबर 26 वजा करायचंय की नाही? मग वजा a अधिक 5b बरोबर 22. आता हा वजा चिन्ह या पूर्ण समीकरणाला लागले म्हणजे जिथं जिथं वजा अधिक आहे तिथं वजा होणार. म्हणजे a अधिक एचा काय होणार? वजा a अधिक 5 आहे याचा काय होणार? वजा 5 आणि अधिक 22 चा काय होणार? वजा 22. मग याचं उत्तर काय येणार? 3a वजा a. 3a मधून एक सिंगल a गेला, राहिला काय? 2a. 5b वजा 5b अधिक 5 चा काय झाला? वजा 5 झाला. 5b मधून 5 गेले राहिले काय? 0, काहीच नाही राहिला. मग बरोबर 26 मधून 22 गेले, 26 वजा 22, 26 मधून 22 गेले राहिले किती? 4. मग इथं काय राहिला? a बरोबर 4. a चा सहगुणक काय आहे? 2 आहे. आता 2a ला कसा आहे? गुणिले आहे. गुणिलेचं बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर पक्षांतर करणं असे म्हणतात. एका साईडला आपण काय ठेवतो? अक्षर ठेवतो आणि दुसऱ्या साईडला आपण काय करतो? बेसिकली अंक ठेवतो. मग अंकांच्या साईडला जायचंय. या 2 हा सुद्धा नंबर आहे किंवा अंक आहे. ह्याला अक्षरापासून वेगळं व्हायचंय, पण 2 हा गुणिले आहे. गुणिलेचा पक्षांतर होऊन काय होतो? गुणिलेचा होतो भागिले. मग आता काय राहणार? 2च्या पाड्यात 4 येतात का बघा? बे एके बे, बे दोने 4 म्हणजे बे एके बे, बे दोने 4. मग ए ची किंमत किती आलेली आहे? 2. ए ची किंमत किती आलेली आहे? 2. आता ए बरोबर 2 एकतर समीकरण 1 मध्ये टाका किंवा समीकरण 2 मध्ये टाका, कशामध्येही टाका, तुम्हाला उत्तर समानच मिळणार आहे. मग ए बरोबर 2 समीकरण कशामध्ये टाकूया? आपण 2 मध्ये टाकूया. 2 मध्ये टाकू. मग समीकरण 2 काय आहे? a अधिक 5b बरोबर 22. टाकू लिहिलाय म्हणून मी समीकरण पुन्हा लिहिते. जर टाकू न लिहिला असता तर डायरेक्ट उत्तर a च्या ऐवजी डायरेक्ट 2 टाकला असता तरी चालला असता. मग a च्या ऐवजी काय टाकणार मी? 2. जिथं जिथं a असेल तिथं तिथं 2 टाकायचंय, कारण की इथं उत्तर 2 आलेलं आहे. अधिक 5b बरोबर 22. आता 5b बरोबर 22. 2 काय आहे? अधिक आहे ना या साईडला, मग बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होणार? वजा 2. म्हणून 22 मधून 2 गेले राहिले 20. आता 5 b ला कसा आहे? गुणिले आहे. गुणिलेचं दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होणार? भागिले. मग 5 एके 5, 5च्या पाड्यामध्ये 20 कधी? 5 चोक 20. बोला 5चा पाडा. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चोक
20 म्हणजे बी ची किंमत किती आलेली आहे 4. म्हणजेच आता आपल्या किमती किती आल्या म्हणून समीकरणाची उकल काय आहे ए बी बरोबर ए ची किंमत आहे 2 आणि बी ची किंमत 4 ही समीकरणाची उकल आहे. ओके हा पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न काय आहे आपला प्रश्न क्रमांक 2 x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7 सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. पहिला काय दिलेला आहे त्यांनी पहिला समीकरण दिलेलं आहे x अधिक 7y बरोबर 10 आणि दुसरं काय दिलेलं आहे 3x वजा 2y बरोबर 7. हे दोन्ही एकसमान समीकरण आहेत. यांना सोडवायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय x ची आणि y ची किंमत काढायची आहे. मग काढण्यासाठी पहिल्यांदा x एक तर समान हवाय नाहीतर y समान हवाय. आता पहिल्यांदा बघायचंय इथं सिंगल x आहे. इथं काय आहे एक सिंगल आहे म्हणजे इथं काय x च्या सगुणक आहे 1. मग एका 1 आणि 3 हे भिन्न आहेत समान नाही आहेत नंबर. आणि इथे सुद्धा काय आहे y चा सगुणक 7 आहे. या इकडे काय y चा सगुणक वजा 2 आहे. 7 आणि 2 ह्या सुद्धा संख्या भिन्न आहेत समान नाही आहेत. मग मी काय करते दोन्ही समान येण्यासाठी कोणाच्या पाड्यामध्ये येते ते बघायचे. पहिल्यांदा आपण समीकरणाला नाव देऊया म्हणून x अधिक 7y बरोबर 10 हे समीकरण नंबर 1 झालं. आता नेक्स्ट काय आहे 3x वजा 2y बरोबर 7 हे समीकरण नंबर 2. ओके समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2 आलेला आहे. आता 7च्या पाड्यामध्ये 2 येतात का नाही येणार कारण 7 मोठा आहे. 2च्या पाड्यात तरी 7 येतात का नाही येत आहे. म्हणून मग आपण y समान करणार नाही. आपण करू शकतो पण पहिल्यांदा एक समान होते का ते बघूया. मग मी काय करते 3च्या पाड्यामध्ये 1 येते का इथे x चा सगुणक 1 आहे ठीक आहे. 3च्या पाड्यामध्ये 1 येते का नाही. 1च्या पाड्यामध्ये 3 येते का येऊ शकते. समीकरण 1 ला जर मी 3 ने गुणलं तर x चा सगुणक 1 गुणिले 3 बरोबर 3. इथं 3 म्हणजे समान समान येणार मग x जाऊ शकतो म्हणून समीकरण 1 ला 3 ने गुणू. ओके म्हणून समीकरण 1 ला कुठल्या संख्येने गुणू 3 ने गुणू. गुणायचंय ना मग मी काय लिहिते 3 गुणिले x 1x ओके अधिक 3 गुणिले म्हणजे समीकरणाला गुणायचे म्हणजे प्रत्येक चलाला आणि संख्येला गुणायचंय. ओके आता चलाचं इथं सगुणक आहे सगुणकाला गुणायचं इथं आणि इथं 10 फक्त संख्या आहे. 3 गुणिले 7y बरोबर 3 गुणिले 10 पूर्ण समीकरणाला गुणायचं आहे. मग 3 गुणिले 1x बरोबर 3 एके 3x अधिक 7 त्रिक 21y बरोबर 3 डाये 30. आता हे समीकरण क्रमांक 3. ओके आता समीकरण 1 चा कन्वर्जन समीकरण 3 मध्ये केलेलं आहे आपण. मग आपण समीकरण 2 आणि समीकरण 3 चा विचार करूया. ओके समीकरण 2 आणि समीकरण 3 चा x सहगुणक समान आहे आणि त्याचा चिन्ह सुद्धा समान आहे. मग समान चिन्हांचे आपण काय होते समान चिन्हांची वजाबाकी होते तेव्हा x जाणार. ओके मग समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करूया. मग समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 काय आहे 3x अधिक 21y बरोबर 30. ओके समीकरण 2 काय आहे 3x वजा 2y बरोबर 7. वजाबाकी करायची. ओके आता अधिक 3 चा काय होणार वजा 3 वजा वजा अधिक वजा चिन्ह चेंज होतात. आता वजा इथं मध्ये वजाबाकी आली असेल तर वजाचे चिन्ह अधिक होतं अधिकचं चिन्ह वजा होतं. 3 अधिक होता वजा झाला. आता इथं 7 अधिक होता वजा झाला पण इथं 2 वजा होता मग त्याचा कन्वर्जन कशामध्ये होणार अधिक मध्ये होणार. मग 3x वजा 3x जाणार की नाही गेले. आता 21y अधिक 2y 21 अधिक 2 किती झाले 23y बरोबर 30 वजा 7 30 मधून 7 गेले राहिले 23. y ची किंमत किती आली 23 गुणिले 23 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होणार भागिले 23. ओके 23 कॅन्सल झाले राहिला काय y ची किंमत किती आली 23 एके 23 y ची किंमत आली 1. y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये टाकूया. ओके y बरोबर 1
समीकरण 1 मध्ये टाकू. आता समीकरण 1 काय आहे? x अधिक 7y बरोबर 10. आता प्रत्येक इथं जिथं y असेल तिथं आपण 1 टाकणार आहोत. म्हणजे x अधिक 7 गुणिले y ची किंमत आहे 1 म्हणून मी काय टाकलं 1 बरोबर 10. 7 एके 7. x अधिक 7 बरोबर 10. 7 अधिक आहेत. अधिकचं कन्वर्जन काय होणार? पक्षांतर झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी अधिकचं काय होणार? उलट होणार. अधिकचा विरुद्ध काय होते? वजाबाकी. बेरजेचं वजाबाकीमध्ये रूपांतर होते. मग 10 वजा 7 बरोबर काय होणार? 10 वजा 7 काय होणार? 3. x ची किंमत 3, y ची किंमत 1 ही या समीकरणाची उकल आहे. म्हणून x y बरोबर 3 आणि 1 ही समीकरणाची काय आहे? उकल आहे. ओके. याला हवं तर तुम्ही पुन्हा पुन्हा ब्रॅकेट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला? 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. क्वेश्चन नंबर 3. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? 2x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. हे सोपं आहे. येईल ना तुम्हाला? समीकरणामध्ये आपण एक सामायिक समीकरण सोडवताना दोन्ही समीकरणाचा एकाच वेळी विचार करत असतो. म्हणून पहिल्यांदा x ची किंवा y ची एका चलाची किंमत काढतो, नंतर मग दुसऱ्या चलाची किंमत काढतो. ओके. मग आपल्याला एका चलाची किंमत काढण्यासाठी दुसरा चल आपल्याला घालवायला लागतो की नाही, किंवा रिमूव्ह करायला लागतो, डिलीट करायला लागतो. मग त्यासाठी तो चल आणि त्याचा सहगुणक समान असला पाहिजे. मग ऑलरेडी त्यांनी समान दिलेला आहे. एक्सचा सहगुणक 2 आणि या साईडला पण एक्सचा सहगुणक 2च दिलेला आहे. मग आपण काय करू शकतो? ते घालवू शकतो. एक्स्ट्रा मेहनत घ्यायची गरज नाहीये. म्हणून काय करते मी? समीकरण 1 आणि 2 यांना नावं देते. 2x अधिक 3y बरोबर 9 हे समीकरण क्रमांक 1 झालं. आणि तर नेक्स्ट काय आहे? 2x अधिक y बरोबर 13 हे समीकरण क्रमांक 2 झालेलं आहे. ओके. सॉरी, इथं अधिकच्या ऐवजी वजा आहे. सो आता जर अधिक लिहिला असता तर आपलं उत्तर चुकलं असतं, वेगळं आलं असतं. चुकलं नसतं, वेगळं आलं असतं आणि मग ते चुकीचंच गृहीत धरलं जातं. इथं बेरजेच्या ऐवजी वजाबाकी आहे. 2x वजा 3y ओके बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. समीकरण 1 आणि समीकरण 2 मधला x ह्या चलाचा सहगुणक समान दिलेला आहे त्यांनी, आणि समान दिलेला असून त्याच्यातले चिन्ह सुद्धा या चलाचे किंवा या सहगुणकाचे या पूर्ण याचे चिन्ह कसे आहेत? समान आहेत. मग समान चिन्हांची आपण काय करतो? वजाबाकी करतो. म्हणून समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करूया? वजा करूया. मग समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करू? वजा करूया. वजा केल्यानंतर काय होतं? समीकरण 2 कसं लिहिते मी? 2x अधिक y बरोबर 13 आणि वजा समीकरण 1 काय आहे? 2x वजा इथं अधिक y आहे. 2x वजा 3y बरोबर 9. आता काय करूया? जिथं जिथं अधिक असेल मध्ये वजा चिन्ह आहे की नाही? वजाबाकी करायची आहे. मग जिथं अधिक असेल तिथं वजा होतो, कारण की पूर्ण समीकरणाला वजा करायचंय. मग 2 अधिक आहे, इथं काय होणार? वजा. 3 वजा आहे, वजाचं होणार अधिक 3. 9 अधिक आहे, त्याचं होणार वजा. मग 2x मधून 2x कॅन्सल झाले, पूर्ण गेला. राहिला काय? y अधिक 3y म्हणजे 1y अधिक 3y बरोबर 4 वेळा y बरोबर 13 वजा 9. 13 तून 9 गेले, राहिले 4. मग y ची किंमत काय येणार? 4 लिहिलं जसं तसं खाली बरोबर चिन्हाच्या. आता इथं काय? y इथं 4 इथं y ला गुणिले आहे. गुणिले y बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर होतात भागिले
गुणिले 4 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर भागिले 4 होतात. ओके, मग y बरोबर 4 भागिले 4. 4च्या पुढे 4 येतात का? 4 1 1 4. मग y ची किंमत किती आली? 1. ओके, y ची किंमत 1 आलेली आहे. मग ही आलेली किंमत समीकरण एकतर 1 मध्ये टाकायचे, नाही तर 2 मध्ये टाकायचे. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या दोन कुठल्याही समीकरणामध्ये टाकलं तरी चालेल. मग समीकरण y बरोबर, मी समीकरण 2 मध्ये टाकते. y बरोबर 1 समीकरण 2 मध्ये टाकायचंय ना आपल्याला. मग पहिल्यांदा समीकरण 2 लिहूया. समीकरण 2 काय आहे? 2x अधिक y बरोबर 13. मग 2 गुणिले x आहे अधिक y ची किंमत आहे 1. मग मी 1 लिहिला बरोबर 13. ओके, 1 इथं अधिक आहे बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला दुसऱ्या साईडला गेल्यावर काय एक अधिकच आहे. अधिक 1 कसं होतं? -1. म्हणजेच 2x बरोबर 13 - 1. 13तून 1 गेले राहिले 12. 2x बरोबर 12. 2x तसं खाली लिहिले. आता 2 ह्या साईडला फक्त संख्या आहे 12. आता इथं पूर्ण उत्तर नाही आलं आपल्याला. 2 गुणिले आहे x ला. मग गुणिलेचं रूपांतर काय होईल? बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर भागिले होणार. म्हणजे 2 12 भागिले 2. 2 न 12ला भागता येते का? येते. 2च्या पाड्यात 12 कधी येतात? 6 व्यास्थानी येतात का बघा. बेकंबे बेदोने 4 बेत्रिक 6 बेचोकार बेपंचदा बेसक सक 12 म्हणजे x ची किंमत आलेली आहे 6. हे आपली आहेत उत्तर. म्हणून आपण काय लिहूया? x, y बरोबर x ची किंमत किती आलेली आहे? 6 आणि y ची किंमत आलेली 1. ही समीकरणाची काय आहे? उकल आहे. समजते ना? समजत असेल तर कमेंट मध्ये सांगा. नसेल समजत तरीही सांगा. नेक्स्ट टाइप मी आणखीन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. क्वेश्चन नंबर 4 काय आहे आपला? क्वेश्चन नंबर 4 आहे 5m - 3n. 5m - 3n बरोबर 19. आणि समीकरण 2 आहे m - 6n बरोबर -7. त्यांनी पहिलं समीकरण काय दिलेले आहे? 5m - 3n बरोबर 19 आणि दुसरं समीकरण दिलेले आहे m - 6n बरोबर -7 असं दिलेलं आहे. मग मी समीकरणाला पहिल्यांदा नावं देते. मग काय होणार इथं? 5m - 3n बरोबर 19 हे समीकरण नंबर 1 होणार. ओके, आणि समीकरण नंबर 2 काय होणार? m - 6n बरोबर -7. ओके, हे समीकरण नंबर 2 होणार. मग या इथं चल काय दिलेले आहेत? m आणि n हे 2 चल दिलेले आहेत. ओके, मग एकतर n चा सहगुणक समान हवाय किंवा n चा सहगुणक समान हवाय. मग आपल्याला पहिल्यांदा बघायचंय 3 हा लहान आहे. 3च्या पाड्यात 6 येतो का? येते. 3 2 6 आणि इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. एकाच्या पाड्यामध्ये 5 येतो का? येस. मग एकतर वरच्या समीकरण 1 ला 2 ने गुणून उत्तर काढू शकतो किंवा समीकरण 2 ला 5 ने गुणून उत्तर काढू शकतो. मग मी काय करते? समीकरण 1 ला 2 ने गुणते. मग समीकरण 1 ला कशाने गुणू? 2 ह्या संख्येने गुणायचे. ओके, 2 ने गुणू. म्हणून काय येणार? 2 गुणिले 5m 2 गुणिले 5m वजा 2 गुणिले 3n बरोबर 2 गुणिले 19. मग 5 2 10m वजा बेत्रिक 6 किंवा 3 2 6n बरोबर 19 2 38. ओके, हे समीकरण तयार झालं 3. आपलं समीकरण आता समीकरण 1 चं रूपांतर समीकरण 3 मध्ये केलेलं आहे. मग आपण कशाचा विचार करायचा? समीकरण 2 आणि समीकरण 3 याचा विचार करूया. n हा चल त्याचा सहगुणक आणि समीकरण 3 मधला n हा चल आणि त्याचा सहगुणक समान आहेत. हे दोन्ही समान आहेत आणि त्यांचा चिन्ह सुद्धा समान आहे. वजा आहे चिन्ह. समान चिन्ह असल्यावर आपण वजाबाकी करतो. मग मी काय करते? समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करते. म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 काय आहे? 10m वजा 6n बरोबर 38 आणि समीकरण 2 काय आहे? फक्त m वजा 6n बरोबर -7. मग आता जिथं जिथं वजाबाकी करायची की नाही, जिथं वजा आहे तिथं अधिक होणार आणि अधिकचं रूपांतर वजामध्ये होणार. म्हणजे अधिक n चं रूपांतर वजा n मध्ये होणार
वजा 6चं रूपांतर अधिक m मध्ये होणार, वजा 7चं रूपांतर अधिक 7 मध्ये होणार. म्हणजे 10तून एक m गेला, 10m मधून एक m गेला, मग राहिले किती m? 9m. अधिक 6 आणि वजा 6 यांची वजाबाकी होते, म्हणजे 6तून 6 गेले, राहिले 0, लिहायची गरज नाही. आता इथं काय आहे? 38 अधिक 7, 38. आता 38 अधिक वजा 7चं रूपांतर अधिक 7 मध्ये झालेलं आहे, म्हणजे काय होणार? 38 अधिक 7 बरोबर 45. ओके, अधिक 45. 7 वजाचं रूपांतर अधिक मध्ये झाले, म्हणजे इथं अधिक 7 आहे. ओके, मग आता इथं m बरोबर 45. 9 कसं आहे? इथं m ला गुणिले आहे, गुणिले 9चं रूपांतर कसं होईल? बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर भागिले 9 होणार. मग 9च्या पाड्यामध्ये 45 येते का? येते. 9 एके 9, 9 दुणे 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45. मग 9 पाचा 45 म्हणजे 5 उत्तर येणार आपलं. ओके, m बरोबर 5. समीकरण एकतर 1 मध्ये टाका, 2 मध्ये टाका बरोबर, किंवा 3 मध्ये, कशामध्येही टाका, पण आपल्याला जे सोपं जाईल त्या समीकरणामध्ये टाकलं तर आपल्याला उत्तर लवकर मिळू शकते. म्हणजे मी काय टाकते? m बरोबर 5. समीकरण कशात टाकूया? मी 2 मध्ये टाकते. समीकरण 2 मध्ये टाकू. मग समीकरण 2 काय आहे? m वजा 6m बरोबर वजा 7. m ची किंमत तर 5 आलेली, मग 5 वजा 6m बरोबर वजा 7. आता अधिक 5 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला जाताना काय होणार? वजा 7, वजा 5. 7 5, 7 आणि 5 12 येतात बरोबर. मग वजा 7 वजा 5 यांची बेरीज होणार, मग इथं वजा 12, पण चिन्ह वजाच राहणार, बरोबर वजा 6m. ओके, आता दोन्ही ठिकाणी वजा वजा आहे, कॅन्सल होणार, मग राहणार काय? फक्त 6m बरोबर 12. आता 6 इथं गुणिले आहे, इकडे आल्यावर होणार भागिले, भागिले म्हणजे 6, 6 दुणे 12. यांची किंमत किती आली? n बरोबर 2. म्हणून m आणि n इथे काय लिहू शकते मी? m n बरोबर m ची किंमत आहे 5, n ची किंमत आहे 2. ही समीकरणाची काय आहे? उकल आहे. ओके, प्रश्न क्रमांक 5 काय आहे? 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि x अधिक 5y बरोबर 4. मग 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि x अधिक 5y बरोबर 4. समीकरण दिले त्यांनी. समीकरण 1 दिलंय 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि समीकरण 2 दिलंय x अधिक 5y बरोबर 4. समीकरणाला नावं देऊया. 5x अधिक 2y बरोबर वजा 3. हे समीकरण आहे 1. x अधिक 5y बरोबर 4. समीकरण 2 आहे. समीकरण 1 आणि 2. आता आपल्याला सहगुणक x या चलाचा सहगुणक 5 आहे आणि या x चलाचा सहगुणक 1 आहे. y या चलाचा सहगुणक 2 आहे आणि समीकरण 2 मध्ये y या चलाचा सहगुणक 5 आहे. आता आपण 2च्या पाड्यामध्ये 5 येत नाहीत आणि 5च्या पाड्यामध्ये 2 येत नाहीत. इकडं 5च्या पाड्यामध्ये इथं काहीच नाही, म्हणजे 1 आहे. 5च्या पाड्यामध्ये 1 येत नाही, पण एकाच्या याच्यामध्ये 5 न गुणलं तर 5 उत्तर येऊ शकतं. म्हणून समीकरण 2 ला 5 ने गुणूया, म्हणजे x हा चल समान होऊन जाईल. तो कॅन्सल करून मग y ची किंमत पहिल्यांदा काढूया. ओके, समीकरण 2 ला कशाने गुणू? 5 ने गुणू. समीकरण 2 ला 5 ने गुणल्यावर काय येते? 5 गुणिले सिंपल x अधिक 5 गुणिले 5y बरोबर 5 गुणिले 4. गुणले आपण 5 एके 5 म्हणजे 5x अधिक 5 5 25y बरोबर 5 चौक 20. हे समीकरण नंबर 3 आलं. आता समीकरण 2चं कन्वर्जन समीकरण 3 मध्ये करण्यात आलेले आपण. ओके, मग समीकरण 1 आणि समीकरण 3चा विचार करूया. समीकरण 1 आणि 3 मध्ये 5x समान आहे, मग ते घालूया आपण. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करूया. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू, वजा करू. मग काय येणार? समीकरण 3 काय आहे? पहिल्यांदा समीकरण 3 लिहूया. 5x अधिक 25y बरोबर 20. आणि इथं काय आहे? समीकरण 1 5x अधिक 2y बरोबर वजा 3.
तर वजा करायचंय ना, जिथं अधिक आहे तिथं वजा होणार आणि जिथं वजा आहे तिथं होणार अधिक. 5 मधून 5 गेले राहिल्या 0, 25 मधून 2 गेले राहिले 23y बरोबर 20. आता वजा 3चं कन्वर्जन अधिक 3 मध्ये झालेलं आहे, म्हणजे 20 अधिक 3 बरोबर 23. y बरोबर 23 अधिक 23 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला काय होणार, सॉरी गुणिले 23 या साईडला आल्यावर काय होणार भागिले 23. ओके, 23 एके 23. y ची किंमत किती आलेली आहे 1. आता y बरोबर 1 समीकरण 2 मध्ये टाकूया. y बरोबर 1 समीकरण 2 मध्ये टाकू. मग y ठिकाणी आपण काय टाकायचं 1 टाकायचंय. मग समीकरण लिहूया 1 अधिक 5y बरोबर 4. मग जिथं y आहे तिथे 1 टाकायचं, म्हणजे 1 अधिक 5 गुणिले y च्या ऐवजी काय पुट करणार 1 बरोबर 4. x बरोबर 1 अधिक 5 एके 5 बरोबर 4. x बरोबर 4. हा अधिक 5 इकडे आल्यावर काय होणार वजा 5. x ची किंमत किती आली 4तून 5 गेले राहिले 4तून 5 जात नाही 5तून 4 गेले राहिला 1. 1 लिहिला, पण मोठी संख्या 5 आहे, मग 5चं चिन्ह काय वजा. मग चिन्ह काय येणार उत्तराला, उत्तराला सुद्धा चिन्ह येणार वजा, म्हणजे x ची किंमत किती आली वजा x वजा 1. ओके, म्हणून x y बरोबर x ची किंमत आहे वजा 1 आणि y ची किंमत आहे सिंगल 1. ही समीकरणाची काय आहे उकल आहे. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. 6वा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे 1/3 x अधिक y बरोबर 10/3. 1/3 x अधिक y बरोबर 10/3 आणि 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. आता आपण पहिल्या समीकरणाचा विचार करूया. पहिला समीकरण काय दिलेले आहे 1/3 x अधिक y बरोबर 10/3. आता इथं छेद काय आहे 3 आहे. मग मी या समीकरणाला जर 3 ने गुणलं तर भागिले 3 गुणिले 3 कॅन्सल होतील. मग काय करते समीकरणास वरील समीकरणास कशाने गुणू 3 या संख्येने गुणू 3 ने गुणू. मग काय येणार 3 गुणिले 1/3 3 गुणिले 1/3 x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 10/3. आता गुणिले 3 भागिले 3 कॅन्सल झाले, तर गुणिले 3 भागिले 3 कॅन्सल झाले, राहिला काय 1x फक्त x अधिक 3y बरोबर 10. हा समीकरण नंबर 1. ओके, आता नेक्स्ट काय दिलेला होता दिलेला आहे आपल्याला 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. आता ह्या समीकरणामध्ये छेद आहे 4, मग मी या पूर्ण समीकरणाला 4 ने गुणते. ओके, मग ह्या सेम असंच फक्त 4 ने गुणूया. वरील समीकरणास कशाने गुणू 4 या संख्येने गुणू. 4 म्हणजेच काय येणार 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4y बरोबर 4 गुणिले 11/4 भागिले 4 गुणिले 4 कॅन्सल, भागिले 4 गुणिले 4 कॅन्सल, म्हणजे राहिलं काय 4 दोणे 8x अधिक सिंगल y बरोबर 11. हे समीकरण 2 झालं. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 या दोन्ही समीकरणामध्ये काय साम्यता आहे का, एकतर x ची साम्यता समान आहे का, x चा सहगुणक समान नाही आणि y चा सहगुणक पण समान नाहीये. मग मी काय करते समान करण्यासाठी मी समीकरण 2 ला 3 ने गुणू शकते. इथे 3 आहे, मग 3 पहिल्यांदा y घालूया. मग समीकरण 2 ला 3 ने गुणू. समीकरण 2 ला कशाने गुणू 3 या संख्येने गुणू 3 ने गुणू. काय येणार 3 गुणिले 8 x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 11. मग 3 8 24 किंवा 8 त्रिक 24x अधिक 3 गुणिले y बरोबर 3y बरोबर 3 11 त्रिक 33. हा समीकरण नंबर 3 झाला.
समीकरण 2चं रूपांतर समीकरण 3 मध्ये केलेले आहे. आपल्याला आता समीकरण 1 आणि समीकरण 3चा विचार करायचा आहे. समीकरण 1चा y चल y आणि समीकरण 2चा y समान आहे आणि त्याचा साइन पण चिन्ह सुद्धा समान आहे. म्हणजे इथं काय अधिक आहे समान चिन्हांची काय होते वजाबाकी होते. म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करते मी. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू म्हणजेच काय येणार 24x अधिक 3y बरोबर 33 वजा सिंगल x अधिक 3y बरोबर 10. वजाबाकी करायची वजा x वजा y आणि इथे सुद्धा वजा 24 वजा x 24 मधून 1x गेला म्हणून म्हणजे राहिले किती 23. 3y कॅन्सल झाले 23x बरोबर 33 मधून 10 गेले राहिले किती 23. मग x ची किंमत काय होणार x बरोबर 23 हा भागिले 23 इकडे आल्यावर काय होणार सॉरी गुणिले 23 इकडे आल्यावर होणार भागिले 23 23 एके 23 म्हणजे x ची किंमत किती येणार 1 येणार. x बरोबर 1. ओके आता x बरोबर 1 एक तर समीकरण 1 मध्ये ठेवा समीकरण 2 मध्ये ठेवा किंवा समीकरण 3 मध्ये ठेवूया. छोटा मला हा वाटतोय सोपं जाणार. मग x ची किंमत 1 समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 काय आहे x अधिक 3y बरोबर 10. x बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 आहे x अधिक 3y बरोबर 10. x अधिक 3y बरोबर 10. x च्या ऐवजी काय टाकणार मी 1 अधिक 3y बरोबर 10. 1 अधिक आहे इकडे आल्यावर बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला गेल्यावर काय होणार अधिकचा वजा होणार. 10 तून 1 गेला राहिला 9 10 तून 1 गेला राहिला 9 म्हणजे आता 3y बरोबर 9. y ची किंमत काय आहे गुणिले 3 या साईडला आल्यावर काय होणार भागिले 3 3 त्रिक 9 y ची किंमत काय येणार 3. ओके म्हणून काय लिहू शकते मी x y बरोबर x ची किंमत काय आहे सांगा 1 आणि y ची किंमत काय आहे 3. ही समीकरणाची काय असेल उकल आहे. ही समीकरणाची काय आहे उकल आहे. ओके प्रश्न क्रमांक 6 झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. ओके क्वेश्चन नंबर 7. मला अशी आशा आहे की मी जे काही तुम्हाला एक्सप्लेन करते ते तुम्हाला समजते. नीट लक्ष देऊन ऐका आणि बघा व्यवस्थित बघा. काय आहे प्रश्न क्रमांक 7 99x अधिक 101y बरोबर 499 आणि नेक्स्ट काय आहे 101x अधिक 99y बरोबर 501. आता ह्याच्यामध्ये बघा काय दिलं समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये x चा सहगुणक 99 आहे. ओके आणि दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 99 आहे. पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 101 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 101 आहे. म्हणजे याचा सहगुणक इकडे आलाय याचा सहगुणक इकडे आलेला आहे. ओके मग या सिच्युएशन मध्ये काय करायचंय बेरीज आणि वजाबाकी करायचे. पहिल्यांदा नाव देऊया समीकरण 1 काय आहे 99x अधिक 101y बरोबर 499 हा समीकरण आहे 1. 101x अधिक 99y बरोबर 501 हे समीकरण नंबर 2. मग समीकरण 1 आणि 2 यांची पहिल्यांदा बेरीज करूया. समीकरण 1 व समीकरण 2 यांची काय करूया यांची बेरीज करू चालेल. मग काय येणार समीकरण 1 काय आहे 99x अधिक 101y बरोबर 499 अधिक 101x अधिक 99y बरोबर 501 यांची बेरीज करायची. 99 अधिक 101 बरोबर 200x अधिक इथे सुद्धा 101 अधिक 99 बरोबर 200y बरोबर 499 अधिक 501 बरोबर काय येणार 1000. ओके मग इथे कॉमन काय आहे
200 200 200 म्हणजे या समीकरणाला मी कशाने भागते? 200 ने बघू. वरील समीकरणास कशाने बघू? 200 ने भागू. मग काय येणार? 200x छेद 200 अधिक 200y छेद 200 बरोबर 1000 भागिले 200. 200 कॅन्सल झाले. राहिलं काय? x अधिक y बरोबर 5. ओके, हा असेल समीकरण नंबर 3. आता काय करायचंय? पहिल्यांदा बेरीज केली, आता आपण करूया वजाबाकी. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया, किंवा समीकरण 1 मधून समीकरण 2 कशातून पण वजा करू शकता. मी समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करते. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. आता तुम्ही पण विचार करा आणि माझ्यासोबत उत्तर दे. काय असेल? समीकरण 2 काय आहे? 101x अधिक 99y बरोबर 501 वजा करायचंय 99x अधिक 101y बरोबर 499. आता वजा करायचंय ना, जिथं जिथं अधिक आहे तिथे तिथं वजा येणार, म्हणजे वजा 99 होणार, वजा 101 होणार, वजा 499. 101 मधून 99 गेले, राहिले किती? 2. 2x इथं काय आहे? 99y वजा 101y म्हणजे मोठं काय आहे? 101 मोठे. मग 101 मधून 99 गेले, राहिले 2. पण 101 चा चिन्ह काय आहे? वजा, म्हणून वजा चिन्ह गेलं, वजा चिन्ह y बरोबर 501 मोठा आहे, 499 लहान आहे. 501 मधून 499 गेला, राहिला 2. आता इथं काय आहे? सगळीकडे कॉमन 2 2 आहे, म्हणून वरील समीकरणास 2 ने भागू. वरील समीकरणास कशाने भागू? 2 ने भागू. 2 ने भागल्यानंतर काय उत्तर येणार? 2x वजा 2y बरोबर 2. 2x वजा 2y बरोबर 2. प्रत्येकाला 2 ने भागायचे आहे. बे एके बे जाणार, राहणार काय? x वजा y बरोबर 1. हा समीकरण असणार. समीकरण 1, समीकरण 2, समीकरण 3 आहे. हा असणार समीकरण 4. ओके, समीकरण 3 आणि समीकरण 4 मध्ये वजा y अधिक y म्हणजे y घालवते मी. y घालूया, तुम्ही x पण घालू शकता. मी समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची बेरीज करते. समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करूया. बेरीज करू. समीकरण 3 काय आहे? x अधिक y बरोबर 5. मग तेच लिहिते मी. x अधिक y बरोबर 5 अधिक x वजा y बरोबर 1. बेरीज करायचे. x अधिक x 2 वेळा x, y वजा y कॅन्सल. 5 अधिक 1 6. x ची किंमत काय येणार? 6 गुणिले 2 इकडे आल्यावर भागिले 2 होणार. बेत्रिक 6 म्हणजे x ची किंमत किती आली? 3. x बरोबर 3 समीकरण 4 मध्ये टाकूया. तुम्ही 3 मध्ये टाकू शकता. म्हणून x बरोबर 3 समीकरण 4 मध्ये टाकू. समीकरण 3 आहे x वजा y बरोबर 1. इथं x च्या ऐवजी येणार 3 वजा y बरोबर 1. वजा y बरोबर 1 अधिक 3 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर वजा होणार. 1 वजा 3 एकातून 3 जातात का? नाही. मग 3तून 1 गेले, राहिले 2. पण मोठी संख्येचं चिन्ह आहे वजा, म्हणून वजा 2. आता दोन्ही ठिकाणी वजा वजा आहे, कॅन्सल होणार, म्हणजेच y बरोबर 2. x ची किंमत 3, y ची किंमत 2, म्हणून x y बरोबर 3 2. ही समीकरणाची काय असेल? उकल आहे. ही लिहायला विसरले. ही समीकरणाची उकल आहे. ओके, समजलं ना? प्रश्न क्रमांक 7 समजला असेल. समजलं नसेल तर पुन्हा एकदा रिवाइज करून बघा, सोपा आहे. आता शेवटचा प्रश्न आहे 8. काय प्रश्न आहे? सेम असाच आहे. 49 x वजा 57 y बरोबर 172. 57 x वजा 49 y बरोबर 272.
52. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल आणि समजला असेल तुम्हाला, त्याच्यानंतर स्वतः न बघता ट्राय करा. समीकरण 1 काय दिलेलं आहे, 49x वजा 57y बरोबर 172, आणि 2 काय दिलेलं आहे, 57x वजा 49y, म्हणजे इथे स्वॅप झालेला आहे. x चा सहगुणक y ला आलेला आहे आणि y चा सहगुणक x ला आलेला आहे. मग म्हणजे इथं आपण काय बेरीज वजाबाकी कंपल्सरी करावीच लागेल. मी पहिले समीकरण 1 आणि 2 नावं देते मी. 49x वजा 57y बरोबर 172 हे समीकरण आहे 1. 57x वजा 49y बरोबर 252 हे समीकरण नंबर 2 आहे. समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 व 2 यांची काय करू, यांची बेरीज करू. मग काय येणार, 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252. आता इथे काय येणार आहे, 9 अधिक 7 16 हाच्याला 1, 4 अधिक 1 5, 5 अधिक 5 10, 106x. इथं वजा 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 यांचं काय होणार, बेरीज होणार. 7 अधिक 9 16 हाच्याला 1 10, 106x वजा 106y बरोबर 2 अधिक 2 4, 7 5 1202 हाच्याला 1, 2 आणि 2 4, 424. आता इथे काय 106 आहे, म्हणून या समीकरणाला काय, ह्याला काय करूया, वरील समीकरणास 106 ने भागू, म्हणजे डायरेक्ट आपण लिहू शकतो 106x भागिले 106 वजा 106y भागिले 106 बरोबर 424 106. 106 कॅन्सल झाले, 106 चोक 424 उत्तर येऊ शकते. ओके, चोक म्हणजे 4. 106 ने 4 ला गुणलं तर 424 उत्तर येते, म्हणजे यांना 424 ला 106 ने भागल्या उत्तर 4 येईल. मग काय आला इथं, x वजा y बरोबर 4. हा समीकरण असणार आहे 3. बेरीज केल्यानंतर हा उत्तर आलेला आहे. आता आपण वजाबाकी करूया. मग समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. ओके, समीकरण 2 काय आहे, समीकरण 2 आहे 57x वजा 49y बरोबर 252. इथे काय आहे, 49x वजा 57y बरोबर 172. वजाबाकी आहे, जिथं बेरीज असेल तिथं वजा होणार, जिथं वजा असेल तिथं बेरीज होणार. आता 57 मधून 49 गेले, राहिले 8x. आता ह्या अधिक 57 वजा 49 अधिक आणि वजा यांची हे वजाबाकी करू शकतो आपण, वजाबाकी होईल यांची. 57 मधून 49 गेले, राहिले किती, 8. पण मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक येणार बरोबर. 2तून 2 गेले, राहिले 0. 5तून 25 मधून 17 गेले, राहिले 8. ओके, म्हणजे 80 उत्तर आला. आता इथं सगळीकडे 8 ने भाग जाऊ शकते, म्हणून मी या समीकरणाला 8 ने भाग देते, म्हणजे राहणार काय, 8x/8 अधिक 8y/8 बरोबर 80/8. 8 8 8 कॅन्सल झाले, 8 10 80, म्हणजे उत्तर काय आला, x अधिक y बरोबर 10. हे समीकरण 4 आहे. आता आपल्याला समीकरण 3 आणि समीकरण 4 मिळालेलं आहे बरोबर. मग ह्यानुसार ह्यावरून आपण x आणि y च्या किमती काढूया. मग समीकरण 3 आणि 4 यांची काय करते मी, बेरीज करते. मग समीकरण 3 काय आहे, इथे लिहिते मी, समीकरण 3 व 4. समीकरण 3 व 4 यांची काय करूया, बेरीज करू. बेरीज केल्यानंतर बेरीज करूया, x वजा y बरोबर 4 आणि x अधिक y बरोबर 10. x अधिक y बरोबर 10. बेरीज करूया, x अधिक x 2 वेळा x वजा y अधिक y कॅन्सल, 10 अधिक 4 14. 2 गुणिले आहेत, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर होणार भागिले. 2 7 14, 2च्या पाड्यामध्ये 14 कधी येतात मोजा,
बेसाती 7व्या स्थानावर येतात, म्हणजे बेसाती 14. उत्तराला x ची किंमत आहे 7. x बरोबर 7 एक तर समीकरण 3 मध्ये टाका किंवा समीकरण 4 मध्ये 1 आणि 2 मध्ये टाकलं तरी चालेल, पण त्याचं उत्तर शोधायला थोडा वेळ जातो, म्हणून सोप्यातलं सोपं बघायचं. 3 मध्ये टाका किंवा 4 मध्ये. मी आता 4 मध्ये टाकते. x बरोबर 7 समीकरण 4 मध्ये टाकू. x बरोबर 7 समीकरण 4 मध्ये टाकू. समीकरण 4 काय आहे? x अधिक y बरोबर 10. x ची किंमत आहे 7. 7 अधिक y बरोबर 10. y बरोबर 10. 7 अधिक आहे. अधिकचं कन्वर्जन बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर होते वजा. 10 तून 7 गेले राहिले 3. मग y ची किंमत किती आली? 3. म्हणून x y बरोबर 7 3 ही या समीकरणाची उकल आहे. ओके. आता ह्या आलेल्या किमती जर आपण ह्या समीकरणामध्ये टाकल्या म्हणजे समीकरण 3 आणि 4 मध्ये टाकल्या तर आपल्याला उत्तर इथे 4च येणार आणि इथे 10च येणार. ह्याच्यामध्ये टाकल्या तरी उत्तर 172 येणार आणि इथे 252 येणार. ओके. असं जर येत असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे. मी आज जे काही तुम्हाला शिकवलंय, सांगितलंय, समजावलंय ते तुम्हाला समजलं असेल आणि आशा करते की तुम्हाला ते लक्षात राहील. व्हिडिओ खूप मोठी होऊ नये म्हणून मग आता इथेच थांबूया. आपला 1.1 पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला समजलं नसेल पॉईंट कुठला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट मध्ये पुन्हा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन आणि तोपर्यंत मी तुमची रजा घेते आणि अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा.